कसारा घाटात ती रात्रीचे 1:30 वाजले होते. मुंबईहून नाशिककडे जाणारा रस्ता आणि कसारा घाटात धुक्याची दाट चादर पसरली होती. 4 मित्र अभय, रोहन, समीर आणि निखिल गाडीत जोरात गाणी लावून जात होते. "अरे रोहन, आवाज कमी कर, काही दिसत नाहीये पुढे." अभय, "अरे चिल कर ना, ॲडव्हेंचर आहे." रोहन हसत म्हणाला. पण समीर मात्र शांत होता. "काय रे, एवढा शांत का?" निखिलने विचारलं. समीर हलक्या आवाजात म्हणाला, "माझ्या आजोबांनी सांगितलं होतं, कसारा घाटात रात्री 2 नंतर थांबायचं नाही." गाडी अचानक थोडी हलली. धाड. "काय झालं?" सगळे घाबरले. "काही नाही, खड्डा असेल," अभय म्हणाला. पण त्याचा आवाज थोडा थरथरत होता. बाहेरचं धुकं आता अजून गडद झालं होतं. रस्त्यावर एकही गाडी नव्हती. ना आवाज, ना माणूस. फक्त गाडीचा हेडलाईट आणि धुकं. अचानक गाडीचा रेडिओ आपोआप बंद झाला. "अरे, मी बंद नाही केला." रोहन. त्याच वेळी रेडिओवरून खडखड आवाज. आणि मग एक स्त्रीचा हलका आवाज. "थांबा." सगळे गोठले. "कोणी काही बोललं का?" निखिल. "नाही." अभय. पुन्हा आवाज. "थांबा." यावेळी स्पष्ट. अभयने ब्रेक दाबला. "Please start. "पागल Come on, झालायस का? just इथे का start the थांबतोयस?" car. समीर ओरडला. पण अभयच्या Stop नजरा looking रस्त्यावर back. खिळल्या होत्या. Just keep समोर your बघ. eyes on the तो road कुजबुजला. ahead." धुक्यातून हळूहळू एक आकृती दिसायला लागली. एक बाई, पांढऱ्या साडीत. ती रस्त्याच्या मध्ये उभी होती. तिचे केस चेहऱ्यावर पडलेले आणि ती हलतही नव्हती. "अरे जाऊ दे, इग्नोर कर." रोहन. पण ती बाई अचानक हळूहळू डोकं वर करते आणि तिचे डोळे पूर्ण काळे. गाडीचं इंजिन अचानक बंद पडलं. टिक टिक टिक. सगळीकडे शांतता. आणि मग ती बाई हळू हसते. "आता कुठे जाणार?" ती गायब झाली, पण गेली नाही. गाडीसमोर ती बाई उभी होती. आणि अचानक ती गायब झाली. "कुठे गेली?" रोहन घाबरून ओरडला. मी स्पष्ट पाहिलं. ती इथेच होती." अभयचा आवाज थरथरत होता. बाहेर अजूनही दाट धुकं. आणि आत 4ही जणांची धडधड वाढलेली. "चल, गाडी स्टार्ट कर." समीर. अभयने की फिरवली. टक टक टक. पण इंजिन स्टार्ट होत नव्हतं. "शा, बॅटरी डाऊन झाली का?" अभय. "अरे आत्ताच तर चालू होती." निखिल. पुन्हा प्रयत्न. टक टक टक. गाडी काही केल्या स्टार्ट होत नव्हती. 2:07 AM. Where are we समीरने going? मोबाईल काढला. नेटवर्क I have नाहीये. no idea. The माझ्यातही नाही. GPS just रोहन. shows this Google Maps पण strange stuck झालंय. road. It निखिल. keeps blinking like मोबाईलच्या that. स्क्रीनवर एकच लोकेशन दिसत होती. अननोन रोड. अचानक गाडीच्या मागच्या दरवाजाचा आवाज. क्लिक. सगळे फ्रीज. कोणी दरवाजा उघडला? अभय. "मी नाही." रोहन. "मी पण नाही." समीर. हळूहळू सगळ्यांनी मागे पाहिलं. मागचा दरवाजा थोडासा उघडा होता आणि सीटवर कोणीतरी बसलं होतं. "अभय, गाणी चालू कर." समीर कुजबुजला. "मागे कोण आहे?" निखिलचा आवाज फुटला. कोणतीही हालचाल नाही. फक्त एक आकृती. डोकं खाली. लांब केस. ओले कपडे. "भाई, बोल ना काहीतरी." रोहन. त्या आकृतीने हळूहळू डोकं वर केलं. आणि तीच बाई. पण यावेळी तिचा चेहरा पूर्ण पांढरा. डोळे काळे आणि ओठांवर रक्त. ती हळू आवाजात म्हणाली, "मला सोडून का गेलात?" आपण तिला सोडलं कधी?" अभय. समीर अचानक थरथरू लागला. नाही, हे शक्य नाही." "काय?" सगळे. समीरचा चेहरा पांढरा पडला. तो कुजबुजला. "आपण 5 वर्षांपूर्वी इथेच." अचानक गाडीचा आतलं तापमान खाली गेलं. श्वासातून धूर दिसायला लागला. आणि ती बाई हळूहळू पुढे सरकू लागली. "तुम्ही मला इथेच सोडलं होतं." तिचा आवाज आता रागाने भरलेला. "आता कुणीही जाणार नाही." अचानक अभयचा फोन स्वतःच ऑन झाला. स्क्रीनवर एक व्हिडिओ प्ले झाला. व्हिडिओमध्ये तेच 4 मित्र 5 वर्षांपूर्वी दारू पिऊन गाडी चालवत होते, हसत होते. आणि अचानक धाड. गाडी एका मुलीला धडकते. नाही, हे खरं नाही." रोहन. व्हिडिओ पुढे चालू. ती मुलगी रस्त्यावर पडलेली, जिवंत, मदत मागत. "भाई, काही करूया." निखिल. व्हिडिओमध्ये. पण अभय व्हिडिओमध्ये म्हणतो, "पोलीस केस होईल, निघून इथून." व्हिडिओ बंद. गाडीत पुन्हा शांतता.
आणि ती बाई आता अगदी जवळ. ती हळूच म्हणाली, "मी अजूनही वाट बघतीये." अचानक गाडीचं इंजिन स्वतःच स्टार्ट झालं. व्रुम. "चालव," समीर ओरडला. अभयने ॲक्सिलरेटर दाबला. गाडी वेगाने पुढे निघाली. पण रिअर व्ह्यू मिररमध्ये ती बाई अजूनही बसलेली, हसत होती. आणि मग मिररमध्ये एक अजून चेहरा दिसला. 5वा चेहरा. तो 5वा कोण आहे? गाडी वेगाने धावत होती. अभय स्टिअरिंग घट्ट पकडून बसला होता. कोणाचाही आवाज निघत नव्हता. फक्त इंजिनचा आवाज आणि सगळ्यांच्या धडधडण्याचा. रिअर व्ह्यू मिररमध्ये बघ, समीर कुजबुजला. अभयने हळूच मिररमध्ये पाहिलं. मागे ती बाई अजूनही बसलेली, हसत होती. पण आता तिच्या बाजूला आणखी एक चेहरा. "भाई, तो कोण आहे?" निखिलचा आवाज कापत होता. रोहन घाबरून मागे वळला. पण मागच्या सीटवर फक्त ती बाई होती. "अरे, मिररमध्ये 2 दिसतायत, पण इथे एकच आहे," रोहन ओरडला. अचानक मिरर क्रॅक झाला. टक. आणि त्यातला दुसरा चेहरा हळूहळू स्पष्ट दिसायला लागला. तो चेहरा जळालेला, डोळे पोकळ आणि ओठ शिवलेले. हा कोण आहे? अभय. समीर अचानक जोरात ओरडला. तो ड्रायव्हर आहे." "कोण ड्रायव्हर?" "सगळे." समीरच्या डोळ्यात भीती. तो थरथरत म्हणाला, "5 वर्षांपूर्वी अपघात झाल्यावर एक ट्रक आला होता. आणि निखिल, आणि त्या ट्रकने त्या मुलीवरून गाडी नेली." गाडीत शांतता. आणि मग मिररमधला जळालेला चेहरा हळूच हसला. अचानक गाडीभोवतीचं सगळं बदलायला लागलं. रस्ता गायब, झाडं वाकडी तिकडी, आकाश पूर्ण काळं. "आपण कुठे आलोय?" "रोहन." GPS स्क्रीन फ्लिकर झाली आणि त्यावर एकच शब्द दिसला, "यू नेव्हर लेफ्ट." गाडी अचानक थांबली. धाड. काय झालं आता? "अभय." समोर एक मोठं फाटक, जुना गंजलेला बोर्ड, त्यावर लिहिलेलं, "कसारा घाट, मृत्यूचा मार्ग." "हे आधी नव्हतं." "निखिल." अचानक ती बाई गायब झाली. "गेली का?" रोहन. पण समीर हळू आवाजात म्हणाला, "नाही, ती बाहेर आहे." हळूहळू गाडीच्या काचांवर कुणीतरी हात ठेवायला लागलं. 1 नाही, 2 नाही, 10, 20. पूर्ण गाडीभोवती हातच हात. जळालेले, कापलेले, रक्ताने भरलेले. हे सगळे कोण आहेत?" "अभय." अचानक सगळ्यांचे डोळे गाडीच्या आत वळले. एक आवाज, सगळीकडून एकाच वेळी, "तुम्ही आम्हाला सोडलं." समीर रडायला लागला. आपण पळून गेलो, कुणालाही मदत केली नाही." अचानक गाडीचा दरवाजा आपोआप उघडला. क्लिक. "बाहेर या." त्याच स्त्रीचा आवाज. अभय ओरडला, "कोणीही बाहेर येऊ नका." पण निखिल हळूहळू उठला. जणू कोणी त्याला कंट्रोल करत होतं. "निखिल, थांब." "रोहन." निखिलने दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल टाकलं. ताबडतोब सगळे हात त्याच्यावर तुटून पडले. "आ आ." गाडीच्या आतून ते फक्त पाहत होते. निखिलला ओढून अंधारात घेण्यात आलं. शांतता. फक्त त्याचा फोन जमिनीवर पडलेला. स्क्रीनवर एक मेसेज होता, "नेक्स्ट इज यू." अभय, रोहन आणि समीर आता फक्त तिघे उरले होते. आणि बाहेर कोणीतरी हसत होतं. ती, जिचं डोकंच नाही. गाडीच्या बाहेर पूर्ण शांतता होती. निखिलला काहीतरी ओढून अंधारात घेऊन गेलं होतं. आणि आता फक्त अभय, रोहन आणि समीर उरले होते. "आपण इथून निघायलाच पाहिजे." "अभय." "पण कुठे? रस्ता तर गायब आहे." "रोहन." अचानक दूरवर, धुक्यात कोणीतरी उभं दिसायला लागलं. "ते बघ." समीर कुजबुजला. ती आकृती हळूहळू स्पष्ट झाली. एक बाई, पांढऱ्या साडीत, हात लांब, सडपातळ शरीर, पण तिचं डोकंच नाही. "अरे देवा." रोहनचा आवाज बंद पडला. ती बाई हळूहळू चालत होती, पण तिच्या छातीवर एक डोळा उघडला. तो डोळा थेट गाडीच्या आत पाहत होता. समीर घाबरून मागे सरकला. ती आपल्याकडे बघतीये, पण तिचं डोकं नाही. अचानक ती बाई थांबली आणि तिचा हात हळूहळू वर गेला. ती बोट दाखवत होती. गाडीच्या आत. ती आपल्यालाच बोलवतीये." "अभय." अचानक गाडीचा हॉर्न आपोआप वाजायला लागला. पॉ पॉ पॉ. ती बाई जोरात हलायला लागली, जणू रागावली होती. आणि मग ती अचानक गायब झाली. "गेली का?" रोहन. धाड. गाडीच्या छतावर काहीतरी जोरात आपटलं. "वर आहे." समीर ओरडला. हळूहळू छतावरून काहीतरी खाली सरकायला लागलं.
फ्रंट ग्लासवर रक्त, आणि मग तीच मान नसलेली बाई. ती काचेला चिकटली होती. तिच्या छातीचा डोळा मोठा झाला आणि अचानक तिच्या शरीरातून आवाज आला, तुम्ही पळून जाऊ शकत नाही. अभयने डोळे बंद करून ॲक्सिलरेटर दाबला. गाडी जोरात पुढे निघाली. ती बाई काचांवरून घसरली आणि मागे पडली. निघालो आपण, रोहन. पण समोर रस्त्याच्या मध्ये कोणीतरी उभं होतं. निखिल. अरे निखिल, अभय. निखिल हळूहळू चालत गाडीच्या जवळ आला, पण त्याचा चेहरा पूर्ण काळा. डोळे नाहीत, तोंड नाही, फक्त एक खोल काळोख. तो हळू आवाजात म्हणाला, मला सोडून का गेलात? समीर रडायला लागला. निखिल, आम्ही नाही सोडलं, आम्हाला जबरदस्तीने. अचानक निखिलचा हात लांब झाला, अमानवी लांब. नाही, हे खोटं आहे. अभयचा आवाज तुटला. अचानक गाडीचा रेडिओ स्वतःच चालू झाला. एक न्यूज आवाज. 5 वर्षांपूर्वी कसारा घाटात झालेल्या अपघातात अभय नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचे 3 मित्र घटनास्थळावरून फरार झाले. अभयचे हात थरथरायला लागले. म्हणजे मी? निखिल हसला. हो, तू इथेच अडकला आहेस. अचानक गाडीचा आरसाच बदलायला लागला. अभयने स्वतःकडे पाहिलं. त्याचा चेहरा फुटलेला, रक्ताने भरलेला. नाही! बाहेर ती मान नसलेली बाई पुन्हा दिसली. यावेळी तिच्या हातात एक कापलेलं डोकं, आणि ते डोकं अभयचंच होतं. ती बाई हळू आवाजात म्हणाली, तुझं शरीर अजून इथेच आहे. अचानक जमीन हलायला लागली. गाडी हळूहळू खाली जाऊ लागली. जणू रस्ता उघडत होता. रोहन ओरडला, आपण मरतोय. निखिल हसत म्हणाला, नाही, आता तुम्ही इथेच राहणार. अचानक गाडी पूर्ण अंधारात गेली. काही सेकंद पूर्ण शांतता, आणि मग सीन बदलतो. सकाळ, कसारा घाट. एक नवी गाडी येते. त्यात 4 नवे मित्र, हसत, गाणी लावत. ड्रायव्हर म्हणतो, भाई, ॲडव्हेंचर करूया रात्री इथे. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला 4 सावल्या उभ्या. अभय, रोहन, समीर, निखिल, आणि त्यांच्या मागे ती मान नसलेली बाई. अभय हळू आवाजात म्हणतो, नवीन लोक आले. निखिल हसतो. यावेळी कुणालाही जाऊ देणार नाही. धुकं पुन्हा पसरतं, आणि एक बोर्ड दिसतो. वॉर्निंग, कसारा घाट. एकदा आलात तर परत जाणं अशक्य.